नमस्कार. इंडी चॅटच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. इंडी जर्नलवरती आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो इंडी चॅटच्या माध्यमातून. त्यातच आज एक इंटरेस्टिंग मुलाखत तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. श्वास या सिनेमानं मराठी सिनेमाचा जो पट आहे, त्याचा जो मूड आहे, तो बदलला. एक नवीन दृष्टिकोन मराठी सिनेमाला दिला. एक नवीन प्रवाह सुरू केला, असं म्हटलं जातं. आणि त्याच श्वासचे जे दिग्दर्शक आहेत संदीप सावंत, त्यांचीच एक नवीन फिल्म आपल्यासमोर ते घेऊन आलेले आहेत. या गोष्टीला नावच नाही या नावाने. तर त्याच्या संदर्भात, या सिनेमा संदर्भात आणि एकूणच त्यांचा जो हा प्रवास आहे मागच्या काही दशकांचा, 2 दशकांचा सिनेमातला, त्याच्याबद्दल बोलायला आपल्यासोबत ते आलेले. स्वागत आहे सर. तर जसं मी म्हटलं, श्वास पासून तुमचा जो प्रवास सुरू झाला, त्यानंतर तुम्ही नदी वाहते ही फिल्म देखील काढली. पण त्यांच्याबद्दल बोलायच्या आधी मला या गोष्टीला नावच नाही, याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल? हा सिनेमा बेसिकली एका नॉव्हेलवरती बेस आहे. डॉक्टर सतीश कुमार पाटील, जयसिंगपूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर नावाचा तालुका आहे, तर तिथे पायस मेडिलिंग नावाचं हॉस्पिटल आहे. तर त्याचे डॉक्टर सतीश कुमार पाटील आहेत. त्यांचं हे नॉव्हेल होतं आणि त्या नॉव्हेलवरती त्यांना सिनेमा करायचा होता, म्हणून त्यांनी ते नॉव्हेल मला एकदा वाचायला दिलं होतं. तर नॉव्हेल जे आहे ना, त्यातला तो जो नॉव्हेलचा काळ आहे तो साधारण 90चा आहे आणि आता 2020 आहे. त्यामुळे ते जे काही कथानक होतं ते आधी मला त्यांना हे क्लिअर करावं लागलं की 2090चा रेफरन्सेस ह्या सिनेमासाठी उपयोगाचे होणार नाहीत, तर ती 2020 म्हणजे आत्ताची फिल्म व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ते म्हणाले ओके ठीक आहे. आणि एक गोष्ट मला अशी वाटली की त्या नॉव्हेलवरती एक बरा सिनेमा होऊ शकेल, त्यामुळे तो सिनेमा करायचं मी ठरवलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की याची पूर्ण प्रोडक्शन टीम, सिनेमाची डिरेक्शन टीम, डिझायनिंग टीम म्हणजे आर्ट आणि कॉस्ट्युम दोन्ही, त्यानंतर ॲक्टर्स आणि बॅकग्राऊंड म्युझिक, ही सर्व टीम कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर आणि सांगली या परिसरातली. फक्त माझा जो टेक्निकल क्रू होता तो फक्त मुंबईतून आला होता. अख्खी फिल्म इथे उभी राहिली आणि जी काही एक 250-300 माणसांची टीम उभी राहिली ती ह्या परिसरात उभी राहिली. आणि त्याचं प्रमुख सेंटर इचलकरंजी होतं. बरोबर. इचलकरंजीच्या DKT नावाचं जे कॉलेज आहे, टेक्सटाईल इंजिनिअरिंगचं ते कॉलेज आहे, तिथे तिचा अर्धा भाग शूट झालाय. आणि बाकी गणेशवाडी आणि या सगळ्या परिसरामध्ये दुसरा भाग त्याचा शूट झाला. तरी त्याची बॅकग्राऊंड होती. आणि महत्वाची गोष्ट, हा निर्णय खूप महत्वाचा होता की ह्याच परिसरात ती टीम उभी करून तो सिनेमा करणं. अच्छा. सिनेमाचा जो एक प्लॉट, जनरल प्लॉट, तो कसा सांगू शकाल, डिस्क्राईब कसा करू शकाल तो? मला वाटतं असं पूर्ण प्लॉट आता असं पूर्ण एक्सप्लेन करत, हा ऑफकोर्स, म्हणजे फक्त त्याचा एक जिस्ट बेसिकली तर जसं सिनेमाचं नाव आहे की ह्या गोष्टीला नावच नाही, तर त्याचा अर्थ सांगतो की त्याच्यामध्ये प्लॉट आहे तो ऍक्च्युअली. राईट. की आपण सर्वच म्हणजे जगत असताना अनेकदा खूप कठीण प्रसंगांमधून जातो, खूप वाईट सिच्युएशन मधून कधी कधी आपल्याला प्रवास करावा लागतो. तो सर्व प्रवास सुरू असताना आपल्याला कळत नसतं की आपण म्हणजे काय चाललंय ऍक्च्युली, तर त्याला आपण काही नाव नाही देऊ शकत. बरोबर. जो काही संघर्ष, जे काही स्ट्रगल सगळं सुरू असतं, म्हणजे आपण सहज पण असं कधी कधी असं सहज बोलून जातो की ते काय चाललंय ना कळत नाही मला, तर त्याला काही नाव नाहीये. बरोबर. तर अशाच एका संघर्षाचा आणि स्ट्रगलचा तो सिनेमा आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा एक दोनदा उल्लेख केला, तर ते जे आहे कथनाचा, तो एक इंटिग्रल पार्ट आहे की तो एक
कोइन्सिडेन्स आहे त्याचा? ऍक्च्युली एक मी कॉलेज शोधत होतो. हा. तर मला ना एक मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ज्या रेग्युलर हे आहे ब्रांचेस. तर तसं कॉलेज मला नको होतं. मी काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करत होतो. अच्छा. आणि डीकेटी कॉलेज मी एकदा पाहिलं. हम्म. एक तर तो राजवाडा आहे, हम्म. म्हणजे दगडी असा मोठा वाडा आहे मेन जो आहे तो, आणि मग त्याच्या अनुषंगाने ते कॉलेज उभं राहिले. हम्म. आणि टेक्स्टाईल मला का वाटलं, कारण ज्यावेळी मी तिथल्या सगळ्या लॅब्स पाहिल्या हम्म. आणि त्या अत्यंत आधुनिक पद्धतीनं सगळ्या क्रिएट केलेल्या आणि मेंटेन केलेल्या लॅब्स. तर टेक्स्टाईलमुळे झालं कसं की मला रंग मिळाले, हो. लाईन्स मिळाले, धागे मिळाले, बरोबर. त्यांची कॉम्बिनेशन्स मिळाली, बरोबर. साऊंड खूप छान होता. राईट. आणि त्यामुळे आणि ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीला ते जास्त पूरक होतं. राईट. त्यामुळे मी तिथे करायचं ठरवलं. पण ते करणं सोपं नव्हतं, कारण तिथे परमिशन मिळणं फार अवघड काम होतं. अच्छा. कारण त्यांचं विद्यार्थ्यां म्हणजे सगळे त्यांचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, एक्झाम्स याचं शेड्यूल खूप टाईट शेड्यूल असतं. आणि प्लस शूटिंग वगैरेला त्या कॉलेजमध्ये कधी परमिशन मिळत नाही. पण ते थोडंसं मी प्रयत्न करून ती परमिशन मिळवली. अरे वा. परमिशन मिळवली, एकदा ती कॅन्सल पण झाली. अच्छा. त्यामुळे सुरू होणारं शूटिंग पण थांबलं. बापरे. परत थोडे प्रयत्न केले आणि मग ते झालं. पण त्यामुळे एक जी हवी होती ती गोष्ट सिनेमासाठी, चित्र आणि साऊंड या दोन्ही रूपानं तिथे मिळाली. वा. किती वेळ लागला ह्या पूर्ण प्रोसेस, म्हणजे लिखाणापासून ते त्याच्या शेवटचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सेन्सॉर साठी जी पहिली प्रिंट रेडी होते त्यासाठी साधारण 18 ते 20 महिने. 18 ते 20 महिन्यांचा एक साधारण 1.5 वर्ष, 2 महिने जास्त पकड. अच्छा. एवढा काळ लागला. बरं. आता याचं जे आता कसं आहे, आपण बघतोच आहे की एकीकडे फिल्म हा व्यवसाय किंवा हे जे पूर्ण मॉडेल आहे ते कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, भयंकर त्याला भांडवल लागतं त्या गोष्टीसाठी. तर एक इंडिपेंडेंट फिल्म मेकर म्हणून तुमच्या समोर मला वाटतं तो एक मोठा डोंगर उभा असेल. तर काय चॅलेंजेस वाटले तुम्हाला या सगळ्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये? एकतर कसं होतं की म्हणजे तुम्हाला जो सिनेमा करायचा असेल किंवा जो जे काही करावंसं वाटतं त्यासाठी फंड्स उभे करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाहीये किंवा राहिली नाहीये. तर आता ती कधी नव्हती तशी. अनेक मार्ग आहेत त्याला, पण ते एक ठराविक लिमिट पर्यंतच आहे. म्हणजे तुम्हाला एवढे फंड्स मिळू शकतात, इतके फंड्स मिळू शकतात, पण त्या पलीकडे जाणं पॉसिबल नाहीये. आणि सिनेमा हे असं माध्यम आहे की फायनान्स ही त्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे. पैसे लागतात आणि कमी म्हणजे किती कमी पैशात करणार सिनेमा. बरोबर. ते पण तसं पॉसिबल होत नाही, कारण शेवटी खर्च म्हणजे इक्विपमेंट जरी पकडलं तरी त्याला बेसिक खर्च आहे. आणि त्यात तुम्ही 250 लोकांचं म्हटलं ते प्रत्येकाचा काही ना काहीतरी खर्च पकडला तरी एक, म्हणजे आमचं बेसिक युनिट साधारण 60-70 माणसांचं, म्हणजे शूटिंग युनिट 60-70 माणसांचं होतं. बरोबर. पण हे ऍक्च्युली पायस बेनेलिकनेच प्रोड्यूस केलेली फिल्म होती. राईट. एका हॉस्पिटलनं प्रोड्यूस केलेली फिल्म होती, पण एका लिमिटेड बजेटमध्येच होतं. बरोबर. पण इन जनरल मी पाहतोय त्याप्रमाणे तुम्हाला वेगळ्या विषयावरचा वेगळ्या फॉर्म मध्ये असलेला सिनेमा करण्यासाठी फंड्स उभे करणं हे थोडं सोपं राहिलेलं नाहीये. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही श्वास करायला घेतला असेल उदाहरणार्थ, कमिंग टू दॅट पार्ट, तुमची जिथं त्या सगळ्या जर्नीची सुरुवात होते असं म्हणा, त्या अनुभवात आणि या अनुभवात तुम्हाला काय फरक जाणवला, की तेव्हाचा जो तुम्ही जे काही चॅलेंजेस तुमच्या समोर आले असतील त्याच्यात आणि या प्रोसेसमध्ये किती अंतर पडले मागच्या 20 वर्षांमध्ये? श्वास जेव्हा आम्ही केला ना तेव्हा सिच्युएशन खूप वेगळी होती. म्हणजे आता असं म्हटलं जातं की मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नाहीत, पण श्वास आम्ही जेव्हा केला तेव्हा हे वाक्य पण अस्तित्वात नव्हतं. बरोबर. पण त्याचं प्री प्लॅनिंग खूप चांगलं केलं होतं.
खूप ठिकाणाहून एकत्र पैसे येऊन तो आम्ही केला होता. तेव्हा नॉर्मली सिनेमा, मराठी सिनेमा एक 15, 20, 25 लाख डोक्यावरून पाणी 25 लाख असा होत होता. श्वास आम्ही 65 lakhs मध्ये केला तेव्हा. कारण नॉर्मली असं व्हायचं की काय एक 10, 12, 15 दिवसात फिल्म शूट केली जायची. बरोबर. आमचं 35 दिवसाचं शेड्यूल होतं श्वासचं. कारण अख्खं लाईव्ह हॉस्पिटल शूट केलं होतं. अच्छा. म्हणजे हॉस्पिटल मला एकही वॉर्ड बंद केला नव्हता. म्हणजे ज्या वॉर्डमध्ये शूट केलं होतं तो वॉर्ड चालू होता, लाईव्ह वॉर्ड होता तो. इव्हन पूर्ण हॉस्पिटल. आणि प्लस अनेक गोष्टी होत्या, टेक्निकली पण खूप गोष्टी होत्या, त्यामुळे कॉम्प्रोमाइज केलं नाही. अर्थात 30-35 दिवस हे पण काही खूप झालेत असं नाहीये. आम्ही खूप कट टू कट वेल मॅनेज शूट केलं आम्ही ते प्रॉपरली. आणि ते ठरवून करावं लागलं. नाही तर परत तेच झालं असतं. 10-15 दिवसात काहीतरी ती फिल्म शूट करा आणि ते होऊ शकत नाही. बरोबर. पण तेव्हा फिल्म रिलीज कशी करायची हे मात्र खूपच कठीण प्रकरण होतं. आणि मला आठवतं की आम्ही सुरुवात म्हणजे फिल्म नंतर रिलीज झाली, आम्ही त्याचे शोज करणं सुरू केलं होतं. सुरुवातीचे काही शोज खूप कमी पैशात केले होते, अगदी 2,000-3,000 असे, पण सुरुवात झाली होती. त्या कारण गंमत अशी होती की जोवर सिनेमा तुम्ही म्हणजे ती वेळ अशी होती की जोवर तो सिनेमा तुम्ही लोकांना दाखवत नाही आणि जोवर त्यांना कळत नाही की अच्छा अशा प्रकारचा सिनेमा आहे आणि लोकांना तो आणि आपल्याला तो आवडतोय, त्याशिवाय ती माउथ पब्लिसिटी होणं पॉसिबल नव्हतं. बरोबर. कारण त्याची पेपर पब्लिसिटी हे करण्यासाठी आमच्याकडे फार पैसे नव्हते. पण शोज आम्ही करू शकत होते कारण शोज मधून एक थोडंसं उत्पन्न पण होतं. बरोबर. आणि आम्ही असंख्य शोज केले, म्हणजे लिटरली गावोगावी जाऊन शोज केले होते. हो. त्यामुळे त्याचा एक खूप छान बेस हळूहळू क्रिएट होत गेला. ओके. आणि मला अजूनही आठवतं की 9 एप्रिल 2004 ला श्वास रिलीज झाला होता. एक पुण्यातल्या 2 थिएटरला. पण आता जसं होतं की एका वेळी असंख्य थिएटरला रिलीज सिनेमा होतो, तो खरंच किती होतो माहित नाही, पण तो हे आहे. तेव्हा ती गोष्ट नव्हती. आणि सिनेमा एक थोड्याफार म्हणजे लोक येत होती, बघत होती. 9 एप्रिल नंतर 15 ऑगस्टला श्वासला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आता 9 एप्रिल ते 15 ऑगस्ट बरोबर एवढ्या महिन्यांमध्ये असा एकही दिवस नव्हता की श्वासची ऍड पेपरला नव्हती. कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या थिएटरला तो होता. आता हे जे गणित होतं ना, कारण ऍडला पैसे लागतात, ते पैसे आणायचे कुठून? बरोबर. ते थिएटर मधून फार मिळत नव्हते, पण आमचे शोज सुरू होते. त्या शोज मधून ते मिळत होते. त्यामुळे ते एक सस्टेन झाला. आणि ज्यावेळी नॅशनल अवॉर्ड मिळाला, तो इतके दिवस सस्टेन झाल्यामुळे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मग तो ओपन म्हणजे मला आठवतं की जवळजवळ सगळी थिएटर्स महाराष्ट्रातली बुक झाली होती. आणि नंतर तो सिल्वर जुबली झाला. 39 आठवडे होतात थिएटरला. असा तो श्वासचा प्रवास होता. श्वासला एका अर्थाने असं बघता येईल का, हा माझा एक प्रश्नाचा पहिला भाग असेल की जसं आपण बघतो की मल्याळम सिनेमाला न्यू वेव्ह मल्याळम सिनेमाची असं म्हटलं जातं, गेल्या काही वर्षातली जी फिल्मची जी स्टायलिंग आली, एस्थेटिक आलं, नवीन एस्थेटिक, एक नवी चित्रभाषा तयार झाली त्या सगळ्या याच्यामध्ये. तर श्वासने ते रिडिफाईन केलं महाराष्ट्रासाठी, ते केलं होतं न्यू वेव्ह मराठी सिनेमाची त्याने सुरू केली असं म्हटलं जातं. पण त्यानंतर जे काही प्रवास झालाय मराठी सिनेमाचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हा एक भाग झाला त्याचा. आणि दुसरं, आत्ता सध्या जे फिल्मचं जे स्पेस आहे, मराठी फिल्मची जी स्पेस आहे, तिच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? की तो फक्त त्या न्यू वेव्हला धरून आहे की अजून एक काहीतरी वेगळ्या स्पेसमध्ये शिरलेला आहे मराठी सिनेमा? मला असं वाटतं की काही तरुण डिरेक्टर्स आहेत की जे
त्यांचं त्यांचं स्वतःचं जे काही परसेप्शन आहे हा. त्याप्रमाणे फिल्म करताना दिसतात. आणि गेल्या 15-20 दिवसात असे खूप प्रयत्न आपण मराठीत होताना नक्कीच पाहिलेले. आता सुद्धा तीच स्थिती आहे की आणि गंमत कशी असते की आता मराठीमध्ये मला वाटतं 100-150 सिनेमे होतात. हम्म. पण आता कुठल्याही भाषेत जातो म्हणजे हिंदी असो, तमिळ असो, कुठलीही भाषा असू दे, त्यात जर 100-150 सिनेमे होत असतील ना, तर त्यातले त्या वर्षी चांगले सिनेमे 4-5च असतात. बरोबर. अगदीच. हा. हो. आता केरळचा सिनेमा आपण म्हणतोय, हम्म. तर सपोज 80 ते 100 सिनेमे त्यांचे जर वर्षाला तयार होत असतील, आपल्याला किती सिनेमा माहिती आहेत? बरोबर. 4-5 सिनेमे माहिती असतात. बरोबर. कारण ते चांगल्या पद्धतीने केलेले असतात, चांगले हम्म. असतात. त्याला कुठेतरी अवॉर्ड्स मिळालेले असतात. काही फिल्म चांगल्या पद्धतीने रिलीज होतात. तेवढेच माहिती असतात. बाकीचा सिनेमा आपल्याला माहीत नसतो. त्यामुळे मराठीत सुद्धा आता जरी 100-150 सिनेमे जरी होत असले, तरी सुद्धा त्यातल्या चांगल्या सिनेमाचं पर्सेंटेज हे 4-5च असतं. हम्म. त्यानंतर एक बरेच सिनेमे पुढचे 5 हम्म. आणि मग अजून 3-4 की हां, ओके. बाकीच्या सिनेमांविषयी माहीत नाही काय म्हणजे आपण बोलू शकत नाही. राईट. नाही, मी या अर्थानं जास्त विचारत होतो की आता मी मध्ये एक रिपोर्ट वाचला होता की मल्याळम फिल्म्सचा जो एक रेव्हेन्यू बेस आहे तो जवळपास आता एक काहीतरी 1000 ते 1100 कोटींच्या आसपास ते बिझनेस करतात. हो. सो आणि त्याच्यामध्ये ज्या भरपूर चर्चेत आल्या, भरपूर बोलल्या जातात फिल्म्स, त्या त्या न्यू वेव्ह मधल्या पण असतात. म्हणजे असं नाही की तिकडे मॅस्क्युलिन, मारधाड, ऍक्शन, पट असे स्पेक्टॅकल सिनेमा नाहीयेत अशातला भाग नाही. बरोबर. पण त्यात सुद्धा त्यातला जो प्रायोगिक सिनेमा आहे. सिनेमा आहे त्याला सुद्धा एक स्पेस आहे, एक जिवंत स्पेस आहे त्याची, नॉट जस्ट क्रिटिकली पण फायनान्शियली सुद्धा. हो. तर त्या अर्थानं मला असं म्हणायचं होतं की आता उदाहरणार्थ देऊळ ज्या पद्धतीचा कल्ट क्लासिक बनला तो हो. एका अर्थाने की त्याच्याबद्दल बोललं जातं, त्याच्यावर मीम्स बनतात, हो. एक जिवंत कल्चर त्याच्या भोवती तयार होतं त्या सिनेमाभोवती. बरोबर. तर त्या अर्थानं जो कमर्शियल सिनेमा आहे आणि आर्टिस्टिक स्पेस आहे मराठीतली, त्याच्यामध्ये मध्ये दरी निर्माण झाली का असं मला जास्त विचारायचं होतं की ती खूप अशी न सांधली जाणारी दरी वाटावी इतकी वाटते का, जाणवते का अशी? हो, ती दरी आणि ती असणारच. ओके. म्हणजे ती आत्ता निर्माण झाली असं काही वाटत नाही मला. बर. ती होतीच बेसिकली. ती काही वेळा थोड्या प्रमाणामध्ये जास्त अचानक जाणवत असेल, काही वेळा ती जाणवत नाही. पण ती दरी असतेच. असतेच. म्हणजे त्याला काही पर्याय नाहीये बेसिकली. आताही आहेच. बरं. तुम्ही सांगितलं की प्रोडक्शनचा मुख्य सगळा जो भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्रात झाला, इचलकरंजी आणि या सगळ्या पट्ट्यात झाला असं तुम्ही सांगताय. पण तुम्ही स्वतः कोकणातून आहात, तर तुमच्या चित्रभाषेमध्ये, तुमच्या एस्थेटिक मध्ये जे उतरवता तुम्ही, त्याच्यात तुमच्या अपब्रिंगिंगचा, तुमचं जे म्हणजे एक म्हणतो ना आपण काळाचा एक सेन्स असतो, सिनेमाला एक टाइमचा सेन्स असतो की त्याचं पेसिंग, त्याच्यातली शांतता, त्याचे आवाज, याच्याबद्दल जर तुम्हाला असं वाटतं का की ते रिफ्लेक्ट होतं तुम्ही ज्या सराउंडिंग मधून आला? हा, काही प्रमाणात तर रिफ्लेक्ट होतच असतं. पण जरी माझं गाव कोकणातलं असलं तरी मला म्हणजे मी पूर्ण लहानाचा मोठा मुंबईतच झालो. आणि मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून मी मुंबईत आलो विलेपार्ल्याला. आणि तेव्हापासून मुंबईतच आहे. फक्त वर्षातले 2 महिने मे महिन्याचे गावाला असायचे. पण ते रिफ्लेक्ट होतं, नाही असं नाही. पण त्याचबरोबर लहानाचं मोठं होत असताना अनकॉन्शियसली तुम्ही अनेक गोष्टी परसिव्ह करत असता. तर ती परसिव्ह करण्याची जी सवय असते किंवा ती एक बेसिक टेंडन्सी असते, त्यातून ते सगळे फॉर्म्स हळूहळू क्रिएट होत असतात. म्हणजे मला आठवते की मी इयत्ता 10वी पर्यंत कधी नाटकात काम पण केलं नव्हतं. पण मी काही परसिव्ह करतोय किंवा खूप गोष्टी माझ्या हार्ड ड्राईव्ह मध्ये कलेक्ट होत आहेत असं आपल्याला काही माहित नसतं किंवा जाणवत नाही, पण ते होत असतं. तो अप्रोच किंवा त्या टेंडन्सीज प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असू शकतात.
त्यानंतर एक शाळेनंतर जरा जग बदलतं आपलं. जरा म्हणजे आपण जास्त बघायला आणि ऐकायला एक वाव मिळू लागतो. तर तिथे मग गोष्टी सुरू होतात. बरोबर. आणि माझ्या बाबतीत जेव्हा मी थिएटर करायला सुरुवात केली, साधारण 86-87च्या आसपास. ऍक्च्युली प्रॅक्टिकली माझी पहिली एकांकिका लिहिली आणि डिरेक्ट केली. पण हा प्रवास थोडासा आधी सुरू झालेला होता. शाळेत तो कधी सुरू झाला मला माहित नाही. तर ते सगळं रिफ्लेक्ट होत असतं. मग त्यामध्ये गाव पण येतं, ते शहर पण येतं, तुमचे सगळे मित्र आणि ते सगळं सराउंडिंग पण येतं. आणि अनेकदा तुमच्या मनात असतात गोष्टी पण त्या तुम्हाला करायला मिळालेल्या नसतात. ते कुठेतरी रिफ्लेक्ट होत असतं. त्यातून ते सगळं क्रिएट होतच जातं कुठेतरी. राईट. हो. राईट. आणि मग जेव्हा तुम्ही करायचं ठरवता की येस आता करायचंय, तर ते नॅचरली रिफ्लेक्ट व्हायला लागतं. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की सिनेमाला जागा मिळणं, थिएटर्स मिळणं, डिस्ट्रीब्युशन, तेव्हा तुम्ही म्हणालात की मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही, हा वाद सुद्धा नव्हता. पण आता जो वाद आहे, आता पण तो वाद अजून तितकाच लाईव्हली आहे की मराठी सिनेमांना स्पेसेस मिळत नाही, आणि जे मिळतात ते सुद्धा एका विशिष्ट पद्धतीच्या सिनेमाला किंवा एका विशिष्ट पोत असलेला किंवा टोन असलेल्या सिनेमाला मिळतं. तर तुम्हाला असं वाटतं का की तो जो शिफ्ट आहे त्याच्यात OTTचा एक रोल म्हटला जातो, की OTTमुळे जो शांत सिनेमा आहे किंवा थोडासा कॅरेक्टर सिनेमा आहे तो टीव्हीवरच बघितला जातो, आणि स्पेक्टॅकल सिनेमा आहे त्याच्यासाठी थिएटरला रांगा लावल्या जातात. तर असं वाटतं का की ती स्पेस संकुचित होत चालली आहे त्या प्रकारच्या फिल्म मेकिंगसाठी, की जिथं ह्युमन ऑब्झर्वेशन आहे किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी तो ह्युमन एलिमेंट आहे, त्या एलिमेंट तो हरवत चाललाय थिएटर मधून, असं वाटतं का? ऍक्च्युली थिएटर मधून हरवत चाललंय असं नाही वाटत. काही प्रमाणात असेल, पण असं खूप मेजर लेवलला हरवत चाललंय असं वाटत नाहीये. कारण आता आम्ही पाहतोय की आता हा जो सिनेमा आहे ह्या गोष्टीला नावच नाही, जिथे जिथे त्याचं स्क्रीनिंग झालेलं आहे तिथला रिस्पॉन्स अतिशय सुंदर आहे. बघणाऱ्यांची संख्या कमी होती आणि नंतर ती अजून काही प्रमाणात प्रॉब्लेम, थिएटर्स योग्य पद्धतीनं न मिळणं, योग्य ठिकाणी न मिळणं आणि त्याची टायमिंग्स करेक्ट नसणं, याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. दुसरी पद्धत अशी आहे की प्रत्येक सिनेमा हा शुक्रवारी थिएटरला आला आणि पहिल्या दिवशी हाऊसफुल झाला, असं होऊ शकत नाही. बरोबर. कारण प्रत्येक सिनेमाची पब्लिसिटी त्या लेवलला होईल असं मला वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलला फायनान्स आणि या सगळ्या गोष्टी हे असतात. तर अशा प्रकारचा सिनेमा जो आहे त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे तो थिएटरमध्ये येण्याआधीचा जो काळ आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे ती प्रोसेस आधी 2 ते 3 महिने नीट सुरू झाली पाहिजे. त्याच्या बाबतीचं कॉन्व्हर्सेशन किंवा आणि हे मुळात डिस्ट्रीब्युशनला कळलं पाहिजे की अशा पद्धतीचा सिनेमा जर मला डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं केला पाहिजे. शेवटच्या 15 दिवसात ऍक्टिव्हिटी करून आणि एक नॉर्मल रुटीन ज्याला म्हणतो ना, बरोबर, टिपिकल अशा पद्धतीने करून नाही चालत. त्याची तयारी 2-2.5 महिने तुम्ही केली पाहिजे, तर तो हळूहळू ग्रो होणं सुरू होतं, लोकांना कळायला लागतं. राईट. कारण शेवटच्या 15 दिवसामध्ये काय होतं की अनेक गोष्टी तुम्ही एकत्र काहीतरी करत असता, की त्या गोष्टी फक्त तुम्ही करत असता पण त्याचा इम्पॅक्ट नसतो. कारण एका वेळी मी सपोज तुला 10 गाणी ऐकवली किंवा एका वेळी जर मी 10 गोष्टी सांगत राहिलो तर तू त्या 10 गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, त्या 1-2 गोष्टीच हे होतात. पण तेच जर तू आधीचे 2-3 महिने तो प्रवास सुरू केलास तर हळूहळू तो सिनेमा ग्रो होऊ लागतो. मग रिलीज झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट दिसण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, पण ते हल्ली होताना दिसत नाही. सगळ्यांनी एक गणित बांधून ठेवलेलं आहे की 15 दिवस आधी त्याची पब्लिसिटी करा, अजून थोडं बजेट असेल तर अजून थोडंसं आधी सुरुवात करा, आणि मग आणि त्या पब्लिसिटीमध्ये तुम्ही सिनेमाविषयी बोलत नाही,
बरोबर. तुम्ही फक्त काहीतरी प्रेझेंट करत असता. कोशंट त्याचा हा म्हणजे काहीतरी. ऍक्टर्सना प्रेझेंट कर, हे कर, ते बरोबर. कर. सिनेमा नाही प्रोजेक्ट होत. राईट. तर महत्वाची गोष्ट ही आहे की डिस्ट्रीब्युशन कंपनीला हे समजणं नेसेसरी आहे आणि इव्हन प्रोडक्शनला. कारण प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी जर एकत्र येऊन काम केलं तरच ते होऊ शकतं. पण ते दोघांनाही कळलं पाहिजे. ते एकालाच कळून उपयोग नाही. तसं झालं तर हा सिनेमा चांगल्या पद्धतीनं थिएटरला सस्टेन होऊ शकेल. बरोबर. ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. अच्छा. आणि सध्या तो एक खूप महत्वाचा भाग आहे की खूप घाई असते. म्हणजे आलेली गोष्ट नीट वाचायला सुद्धा वेळ नसतो अनेकांना. बरोबर. तर ती बेसिकली थिएटर चेन आणि यातली जी सवय आहे की अरे आज काय हे नाही आहे ना, म्हणजे आज काय या शोला काही फार दिसत फार. नाही ना, हा. उद्या आला 3च्या ऐवजी 12ला आणा, राईट. नंतर 12च्या ऐवजी 2ला घ्या, मग परवा मग काही होत नाही आहे ना, बाहेर काढा. तर तो काय सिनेमा आहे यावरती ते ठरलं पाहिजे ना. बरोबर. तर अशा काही गोष्टी आहेत. पण बरोबर. बेसिक जर प्रॉपर त्याचं मार्केटिंग आपण योग्य वेळी सुरू केलं तर गोष्टी होऊ शकतात. अच्छा. मग आता हे शेवटचा प्रश्न, की हे सगळे या अडचणी पाहता, एकीकडे फायनान्सेस, एकीकडे डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर प्रोडक्शन मॅनेजमेंट, या सगळ्याचं हे बघता मराठी सिनेमाचं, मराठी भाषिक सिनेमाचं नेसेसरीली एकतर आपण नेहमीच ते काय होतं, बॉलिवूड मुंबईत असल्यामुळे, हिंदी सिनेमा मुंबईत केंद्रित असल्यामुळे ते नेहमीच एक मराठी सिनेमाला एक दुय्यमत्व सहन करावं लागतं. आणि त्यामध्ये होतं कसं की थिएटर्स ना पहिला विचार केला जातो त्या हिंदी सिनेमांचा. आणि त्या सुद्धा हिंदीमध्ये पण जो चांगला कॉन्टेंट असलेला सिनेमा किंवा त्या सिनेमाला तेवढं महत्व नसतं. स्पेक्टेकल सिनेमा किंवा त्यानंतर तशाच पद्धतीचा येणारा कमर्शियल इंग्लिश सिनेमा, त्यानंतर इतर भाषिक सिनेमा आणि त्यानंतर मराठी सिनेमा लागतो. सगळ्यात शेवटी स्वतः. सो कोणी किती काही म्हणालं ना तरी परिस्थिती हीच आहे. मग आता हे पाहता मराठी सिनेमाला स्वतःला रिइन्व्हेंट करण्याची संधी किंवा शक्यता वाटते का तुम्हाला? हा वाटतच. पहिली महत्वाची गोष्ट आहे की मराठीत तू पाहत असेल की दरवर्षी 1, 2, 3, 4 चांगले सिनेमे होतच असतात. आणि आता तू पाहिलं असेल तर इंटरनॅशनल फेस्टिवल्स मध्ये सुद्धा, अवॉर्ड्स मध्ये सुद्धा मराठी सिनेमा बऱ्यापैकी पुढे येताना दिसतो. त्यामध्ये काही हे नाहीये. पण आता तो प्रेक्षकांनी बघावा यासाठी मला असं वाटतं की थिएटरवरती, म्हणजे जी आपण कमर्शियल थिएटर्स आहेत, मल्टिप्लेक्स, अमुक तमुक सगळं आहे, फक्त त्याच्यावरती अवलंबून न राहता मार्ग शोधण्याची गरज आहे. आणि ते मार्ग स्पेसिफिकली मराठी सिनेमासाठीच असले पाहिजे. जसं आम्ही तो प्रयत्न करत होतो आणि इथे पुण्यामध्ये द बॉक्स आहे की जिथे आजच ऍक्च्युली सिनेमाचं स्ट्रीमिंग सुरू होत आहे. आणि हे 4 दिवस आम्ही असं ठरवलं की पहिला प्रयोग तर करूया 4 दिवस. आणि द बॉक्स आणि आमचे मित्र प्रदीप वैद्य बॉक्स हे करतात, चालवतात, त्याने स्वतःहून तो विषय आमच्या समोर मांडला आणि आज ते शो सुरू झाले. तर मला असं वाटतं की हाच मार्ग कदाचित पुढे जास्त उपयोगाचा होईल असं वाटतंय आता. पण तो प्रयोग करायला हरकत नाहीये. आणि महत्वाची यातली गोष्ट हीच आहे की म्हणजे जसं कोल्हापूरमध्ये एक शो कॅन्सल झाला होता. त्यानंतर जे प्रेक्षक तिथे सिनेमा बघायला आले होते ते जाऊन थिएटर मॅनेजरला भेटले आणि सांगितलं की आम्हाला सिनेमा करायचा आहे, आपण बघायचा आहे. तर त्या दिवशी संध्याकाळचा त्यांना ती वेळ दिली गेली आणि त्याच पद्धतीनं त्याच थिएटरला 2 दिवसांनी असाच एक शो क्रिएट झाला. असेच काही शो इचलकरंजीमध्ये पण क्रिएट झाले. काल तर इचलकरंजीमध्ये एका वेळी 3 स्क्रीनला जवळजवळ 550 विद्यार्थ्यांनी सिनेमा पाहिला.
सकाळी 9 ते 12चा शो होता. यातली अजून एक महत्वाची गोष्ट की रत्नागिरीमध्ये फिल्म रिलीज झाली नव्हती. पण तिथल्या फिल्म सोसायटीने इनिशिएटिव्ह घेतला, कारण तिथल्या लोकांना सिनेमा बघायचा होता. राईट. जवळजवळ 140 माणसं बघू शकतील असं सांगितलं त्यांनी. मी त्यांना रत्नागिरीतलं थिएटर, आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत पॅनोरमा स्टुडिओज, त्यांच्या मदतीनं ते थिएटर अवेलेबल करून दिलं. 140 माणसांचा जो तिकीट रेट प्रमाणे जी अमाऊंट होती ती त्यांनी क्रेडिट केली आणि ते थिएटर बुक झालं. आणि 174 लोकांनी सिनेमा पाहिला. सिनेमाचं टायमिंग होतं रात्री 9:15. बापरे. आणि ऑलमोस्ट हाऊसफुल होता तो. तर अशा पद्धतीनं कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही सिटीमध्ये जर तुमचा मोठा ग्रुप असेल 100-150 माणसांचा, राईट, तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. बरोबर. तुम्ही दिवस वेळ सांगू शकता, जवळचं थिएटर सांगू शकता. त्या थिएटरला त्या दिवशी त्यावेळेला तो सिनेमा लागेल किंवा त्याचा शो होईल, ती जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. अच्छा, थँक्यू. अच्छा, आणि इतर कुठल्या शहरांमध्ये आता तो आहे कोल्हापूर, इचलकरंजी ह्या इथे आहे. पण असे शोज आता बहुतेक अजून काही सेंटर्स मध्ये सुरू व्हायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ओके. आता ते आणि कधी होईल? समजा त्याच्यासाठी पोहोचायचं असेल तुमच्यापर्यंत तर काही ईमेल आयडी किंवा काही? हो, ईमेल आयडी किंवा एक मोबाईल नंबर आपण देऊ शकतो. जर तुम्ही माझा मोबाईल कम्फर्टेबल असाल तर प्लीज. किंवा आपण ईमेल आयडी देऊया. ईमेल आयडी देऊया. ईमेल आयडी आहे sandeepsawant@gmail.com. ओके, त्याच्यावरती ते तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतात स्क्रीनिंग साठी. तर आपल्यासोबत संदीप सावंत सरांनी सविस्तर गप्पा मारलेल्याच आहेत. याच्यातून तुम्हाला मराठी सिनेमाबद्दलची जी परिस्थिती ऐकली त्याच्याबद्दल काय वाटतं, या अशा प्रकारे स्वतंत्र सिनेमाबद्दल काय वाटतं याच्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. आणि जसं सरांनी तुम्हाला अपील केलेलं आहे, तुमच्या शहरात, तुमच्या गावात या सिनेमाचं स्क्रीनिंग व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर त्यांना नक्की संपर्क करा. इंडिपेंडेंट या अर्थाने इंडी जर्नल हा शब्द झालेला आहे. दुसऱ्या कुठल्याही राजकीय अलायन्सशी त्याचा तो फक्त एक कोइन्सिडन्स होता. त्याच्या आधीपासून इंडी जर्नल आहे. आणि त्याचप्रमाणे इंडी सिनेमा हा महत्वाचा आहे. तर इंडी जर्नलला जसं सपोर्ट तुम्ही करता तसंच इंडी सिनेमाला सपोर्ट करायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल.